हॅलो स्टुडंट, गेल्या लेक्चरला आपण पाहिलेलो आहोत की मेजरमेंट म्हणजे काय आणि सिस्टीम ऑफ युनिटचे काही 4 बेसिक सिस्टीम ऑफ युनिट होते ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलो आहोत. तर आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय अँड डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय. इट इज अ व्हेरी IMP. काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्झामला ह्याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. तर फर्स्ट आहे बघा, फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज आता क्वांटिटीज म्हणजे जी अशी व्हॅल्यू जी मेजर करता येते त्याला क्वांटिटी म्हणतो आपण बऱ्याच वेळा. तर फंडामेंटल म्हणजे काय किंवा फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, तर डेफिनेशन बघा काय आहे. ही फंडामेंटल क्वांटिटी काय, ही एक फिजिकल क्वांटिटीज आहे. तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे मोजता येणारे. तर फिजिकल क्वांटिटीज, physical quantities which do not depend on any other physical quantities. For their measurement. बघा, फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघणार आहोत. तर डेफिनेशन काय आहे बघा. फंडामेंटल क्वांटिटीज, द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीज काय आहे, ही एक फिजिकल क्वांटिटीज आहे जी अशी क्वांटिटी जी मेजर करताना दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर जी डिपेंड नाही आहे, डू नॉट डिपेंड एनी अदर क्वांटिटी, ती दुसऱ्या कोणावरही डिपेंड नसणार आहे, अशा क्वांटिटीला काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे एखादी क्वांटिटी मेजर करताय तुम्ही, मेजर करताना ती कोणावरही डिपेंड नसली पाहिजे आहे. म्हणजे डू नॉट डिपेंड हे खूप महत्त्वाचं आहे. जी डिपेंड नाही आहे ती फंडामेंटल क्वांटिटी. आणि आपण पुढे बघणार आहोत जी डिपेंड आहे ती आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणणार आहोत त्याला. पण ही फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, ही एक फिजिकल क्वांटिटीज आहे आणि विच डू नॉट डिपेंड एनी अदर क्वांटिटीज. काय म्हणलेलं आहे बघा, डू नॉट डिपेंड म्हणजे जी कोणावरही डिपेंड नाही अशा क्वांटिटीला काय म्हणायचं आहे, फंडामेंटल क्वांटिटीज. बघा एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. मास, लेंथ, टाइम, हे जे काही आहे इट्सेट्रा. मास, लेंथ, टाइम. बघा, मास kg मध्ये मेजर करतो, लेंथ मीटरमध्ये आणि टाइम सेकंडमध्ये आपण मेजर करतो. तर ही काय आहे, ही कोणावरही डिपेंड नाही आहेत. त्यामुळे ही जी क्वांटिटी आहे, ही जी काही क्वांटिटी आहे ह्याला म्हणायचं आहे फंडामेंटल क्वांटिटीज. तर फंडामेंटल क्वांटिटीज ही किती आहेत, तर बघा बेसिक जी क्वांटिटीज आहेत फंडामेंटल, देर आर 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज. किती क्वांटिटीज आहेत, 7 क्वांटिटीज जे काही आहेत ते बेसिक क्वांटिटीज आहेत. 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर कोणते 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, तर बघा फर्स्ट लेंथ, सेकंड मास, थर्ड टाइम, फोर्थ इलेक्ट्रिक करंट, 5 टेम्परेचर,
6 luminous intensity, 7 amount of substance. हे काय आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. कुठले? लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता याचे SI युनिट काय आहेत? SI युनिट म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनली जो काही सिस्टीम ऑफ युनिट आहे आपण बघितलेला आहोत. तर SI युनिट काय असेल ह्याचे? तर बघा, SI युनिट काय आहेत बघा. लेंथ मीटरमध्ये मेजर करतो आपण, मीटर. मास किलोग्रॅम किंवा केजी म्हणू शकता, किलोग्रॅम. लेंथ मीटर, टाइम सेकंद, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, टेम्परेचर केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटी जी आहे ती कॅन्डेलामध्ये मेजर करायची, कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जी काही आहे ती मोलमध्ये मेजर करायची. हे जे काही आहेत ह्याचे हे SI सिस्टीम आहे आणि हे काय आहे? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. हे काय आहेत? तर 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आपण आता पाहिलेलो आहेत. तर 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्याच्या पुढे 2 क्वांटिटीज आणखी आहेत, ते म्हणजेच प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. हेही काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल डी थीटा डिनोट करा, सॉलिड अँगल डी ओमेगा. हे काय आहेत? ह्याला काय म्हणायचं? सप्लिमेंटरी युनिट. काय म्हणायचं? सप्लिमेंटरी युनिट. म्हणजे 7 जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीला लागून खाली 2 क्वांटिटीज येणार आहेत. ती म्हणजे प्लेन अँगल जे काही डी थीटाने डिनोट केलेलं आहे अँगल असल्यामुळे, आणि सॉलिड अँगल म्हणजे डी ओमेगा. ह्याला काय म्हणायचं आहे? सप्लिमेंटरी युनिट म्हणायचं आहे. किती आहेत सप्लिमेंटरी युनिट? 2 आहेत. कुठले कुठले? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. हे सुद्धा काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर बघा, फर्स्ट आपण एक्सप्लेन करू प्लेन अँगल. जे काही सप्लिमेंटरी युनिट आहेत, कुठलं? प्लेन अँगल डी थीटा. बघा, अँगल कधी बनतो? हा सेंटर O आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन असेल. बघा, थीटा काय, ह्याचा रेडियस R आहे, आर्क हा DS आहे. तर प्लेन अँगलची डेफिनेशन काय आहे? द रेशो ऑफ काय म्हणलेलं आहे बघा, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क म्हणजे हा कंस. कशाचा रेशो? लेंथ ऑफ आर्क. कुठला आहे आर्क? DS आहे. ऑफ एन सर्कल टू द रेडियस of the circle is called plane angle. डी थीटाने डिनोट करतो आपण. प्लेन अँगल म्हणजे काय? तर हे काय आहे? एक सप्लिमेंटरी युनिट आहे. त्याचबरोबर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर डेफिनेशन काय प्लेन अँगल कशाला म्हणायचं? तर द रेशो ऑफ कोणाकोणाचा रेशो? लेंथ ऑफ आर्क, जो काही सर्कल आहे त्या सर्कलमधला जो काही आर्क आहे म्हणजे कंस जो म्हणतो
तो कंस आणि डिवाइड बाय रेडियस जर केलं तर आपल्याला डी थिटा मिळते. डी थिटा इज इक्वल टू डी एस बाय आर. म्हणजेच आपल्याला कोण मिळाला? प्लेन अँगल मिळाला. आणि जो काही अँगल आहे हा अँगल कशामध्ये मेजर करायचं तर बघा, इट मेजर्ड फ्रॉम रेडियनमध्ये मेजर करायचं. रेडियन अँगल आले की रेडियनमध्ये मेजर करायचं. अँड डिनोटेड बाय थीटा सी. म्हणजेच अँगल रेडियन. बघा प्लेन अँगल आपण बघितलेला आहे आता. तर सेकंड जो सप्लिमेंटरी युनिट आहे तो कोणता आहे तर सेकंड युनिट जो काही आहे तो सॉलिड अँगल आहे. बघा सप्लिमेंटरी युनिटमधला सेकंड पॉईंट कोण आहे तर सॉलिड अँगल, जो काही डी ओमेगाने डिनोट करतो आपण. तर सॉलिड अँगल काय आहे तर सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शन आहे. इट इज ए 3 डायमेन्शनल. हा एरिया डी ओमेगा सॉलिड अँगल, सेंटर ओ, रेडियस आर. इट इज ए 3 डायमेन्शनल. कसा आहे हा सॉलिड अँगल? 3 डायमेन्शनल आहे. तर डेफिनेशन जर पाहिली तर बघा डेफिनेशन काय आहे तर एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ surface of a sphere to the square of radius of the sphere. कोणाचं बघा स्पियर. एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पियर. एरिया कुठला आहे? डी ओमेगा आहे. डी ओमेगा अपॉन जो काही रेडियसचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ द रेडियस. बघा डी ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल? एरिया कुठला आहे? डी ए हा काय आहे? हा एरिया आहे. डी ए अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस म्हणजे आरचा स्क्वेअर. रेडियस किती आहे? आर आहे, त्याचा स्क्वेअर सांगितलं म्हणून आर स्क्वेअर घेतला. म्हणजे सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय झाला? डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन आरचा स्क्वेअर. आता हे मेजर कशामध्ये करायचं? इट मेजर, बघा जो काही सॉलिड अँगल आहे तो कशामध्ये मेजर करायचं तर बघा इट मेजर्ड फ्रॉम स्टेरेडियन. अँगल कशामध्ये मेजर करत होतो? रेडियनमध्ये. आणि सॉलिड अँगल कशामध्ये मेजर करायचा आहे तर स्टेरेडियनमध्ये मेजर करायचं आहे. तर हे दोन काय झाले तर हे दोन सप्लिमेंटरी युनिट झाले. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय.